होळीचा उत्सव हा सर्वात मोठा उत्सव असतो. खेळायला तसं काही लिमिट नसतं. तुमची सवय झालेली आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आता आपण आहोत रत्नागिरीतील डोरले या गावामध्ये. आपण रत्नागिरीमध्ये येण्यासाठी वंदे भारत या सुपरफास्ट एक्सप्रेसने आपण प्रवास केला होता. तुम्ही जर ती व्हिडिओ पाहिली नसेल तर ती नक्की बघा. जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी त्याच्यामध्ये नक्कीच प्रयत्न केला आहे. कोकण म्हटलं तर दोन सण हे खूप मोठ्या जल्लोषामध्ये त्या ठिकाणी साजरे केले जातात. ते म्हणजे सर्वात माझा आवडता गणेशोत्सव आणि दुसरा म्हणजे शिमगोत्सव. शिमगोत्सवमध्ये म्हणजे पालखी, होळी वगैरे म्हणजे प्रत्येक गावाची वेगळी वेगळी प्रथा असते आणि त्यानुसार तिकडे ते लोक साजरे करत असतात. कुठे पालख्या निघत असतात, कुठे म्हणजे ते खेळे वगैरे नाचत असतात, पालखी वगैरे नाचवत असतात. डान्स अच्छा, हा ते घराजवळ वगैरे येतात ते. हां ते तर मी जास्तीत जास्त तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार. मी ॲक्च्युली आलो आहे शिमग्यासाठीच आलो आहे 2 दिवसासाठी. तर जास्तीत जास्त मी फिरीन, जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल. तर कोणतीही वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा, आपण पहिलं आता मंदिरामध्ये आलो आहे. या ठिकाणी श्री स्थानेश्वराचं मंदिर आहे, त्या बाजूला जाखादेवीचं मंदिर आहे. पहिलं आपण तिकडे मागे पाय वगैरे धुवून घेऊया. हा, कसं वाटलं? एक नंबर सगळा थकवा दूर झाला भाई. गरमीचा सगळा त्रास निघून गेला. थंड आहे ना. तर हे बघा, इथे आता पालख्या वगैरे ज्या घरोघरी येतात त्याचं स्वागत करण्यासाठी अशी दारामध्ये रांगोळी वगैरे काढली जाते. कुठली रांगोळी काढतेस? मोठी काढ, संस्कार भारती. आपल्यासोबत हे दादा आहेत जे या आपल्या पालखीसोबत आले. दादा, नाव का तुमचं? प्रफुल्ल बिर्जे. ओके, प्रफुल्ल बिर्जे दादा. दादा, जी जाखादेवीची पालखी आहे ती किती वर्षापासून साजरी होते? जवळजवळ 100 वर्षापर्यंत तरी झाले असतील. अच्छा. ही पालखी, आणि या पालखीचा इतिहास असा आहे की आमची पण पूर्वी 12 वाड्यांबरोबरच होती. पालखीच्या नंतर जशी होळी आणि त्याच्यात होळी उभी करतात तशी आमच्या इथे एका म्हणजे थोडंसं म्हणजे देवाचा माणूस म्हणतात ना, तसा तो एक होता ज्यांनी पालखीच्या नंतर जी होळी होती ते होळी उभी केली आणि त्याने तिथे तो शिमगोत्सव साजरा केला. अच्छा. आणि ज्यावेळेला 12 वाड्यांची जी ते पण करायची होती होळी उभी करायला, तेव्हा ती होळी काय उभी राहीना. ओके. मग त्याने चौकशी केली काय, तर देवीने कौल दिला की माझी होळी उभी झालेली आहे. तर कुठे झाली? मग ते हळूहळू शोधून आले, मग ते बिर्जेवाडीत झाली.
अच्छा. आणि आता त्या काळापासून आमच्या बिरजेवाडीची पालखी वेगळी असते. आणि दररोज मग ती आजूबाजूचे गावं सर्व फिरत असते म्हणजे प्रत्येकाच्या घरोदारी दररोज वगैरे. आम्ही सगळेजण सगळ्या आजूबाजूच्या गावात जातो. हा सगळ्या म्हणजे आमचे सगळे सोयरे पाहुणे असतात ना. हा आणि तिकडे वस्तीला वगैरे असते ती. मग त्या प्रत्येक आज रात्री तुमच्या गावात राहणार, आता रात्र झाली ना, मग रात्री राहणार, परत सकाळी ते उरलेले घरं घेणार. ठीक आहे, चालेल. थँक्यू, खूप छान माहिती दिलात. थँक्यू. कानी देवाज ओटी उल्पा तुझा भरलेल्या ती देवाज मायरशीना त्यांची आपली मुला लेकरा देवा सांभाळ परदेशी देवा राहतात. तर मित्रांनो, काल रात्री आपण पालखी बघितली जी आपल्या घरी आली होती आणि घरोघरी ती फिरत होती. आपल्याला ती शूट करतात असं मिळालं नाही कारण की ती लेट आली आणि पटकन निघाली, म्हणजे सर्व घाईघाई झाली. आता मी जातोय पावसला. तर पावस पंचक्रोशीमध्ये ज्या ज्या पालख्या खेळे वगैरे सर्व दिसतील ते मी तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर चला निघूया आपण. या ठिकाणी आता आदित्यनाथाची पालखी आली जे गणेश गोळेमधले आहेत आणि वाजत गाजत आता ही मेरूमध्ये प्रवेश करते. बरे आहेत ना? हो. बघा आता आगवा देवीचे खेळ आले आहेत आपल्याकडे. तर आता मी इथे ऋषभ सोबत निघालेलो आहे. इथे मला आता ऋषभ भेटलेले आहे. बघा, नमस्कार मित्र. आणि आता आपण नमन पालखी खेळे जे काही दाखवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि बघा आता आपण आलो आहोत पूर्णगडमध्ये.
आहे. नवला देवी माते की. इथे आपल्यासोबत हे दादा आहेत आणि दादा तुम्ही नवला देवी बरोबर आहेत ना? काय सांगाल तुम्ही या पालखीबद्दल? श्री नवलादेवी आमची पावसगावची आराध्य देवता आहे. हां सर्व दशक्रोशीत तिचे असंख्य भक्त आहेत आणि ही आमची नवलादेवी ही फक्त पूर्णगड किल्ला आणि पूर्णगड खाडीवाडा याच ठिकाणी बाहेरगावी म्हणून येते. अन्यथा आमचा फक्त पावसगावातच तेवढी फक्त तिची पालखी फिरते. तिचे उत्सव आम्ही जवळजवळ दशमीला आम्ही तिथे मुखवटे लावतो, पालखी सजवतो आणि त्यानंतर त्या दशमीपासून तर ह्याच्यापर्यंत रंगपंचमीपर्यंत तिचा उत्सव सुरू असतो. फक्त 10 दिवस आम्ही करतो. म्हणजे यावर्षी 19 मार्च ते 29 मार्च असा तिचा उत्सव आहे. होळीचा उत्सव हा सर्वात मोठा उत्सव असतो. त्या दिवशी सगळेजण वाजत गाजत होळी आमची घेऊन येतात खांद्यावरून आणि ती होळी उभी करण्यात येते आणि मोठा उत्सव त्या दिवशी साजरा करण्यात येतो. ओके, असा आमचा होळीचा उत्सव आहे. एक सांगावं असं नक्कीच वाटेल की नवला देवीचं जे मंदिर आहे ना, खूप अप्रतिम मंदिर आहे. ते सर्व गावकऱ्यांच्या आमच्या सहकार्याने, भक्तगणांच्या सहकार्याने असं ते मंदिर बांधलेलं आहे आणि सगळ्यांच्या कल्पनेतून ते मंदिर साकार झालेलं आहे. अशी सुंदर वास्तू आज चांगली व्हावी अशी त्यांच्या मनोमनी इच्छा होती. त्या पद्धतीने त्यांनी ती साकारलेली आहे. म्हणजे रिक्षामध्ये जाताना, एसटी मधून जाताना नजर ही तिकडे जाणारच. हेच आम्हाला म्हणजे कसं जे तुमच्याकडून सगळ्याकडून जी पोचपावती मिळेल तीच आम्हाला खरखरात सर्वात मोठी आहे. कारण लोकांच्या नजरा ह्या त्या ठिकाणी झुकल्या पाहिजेत, नतमस्तक झाल्या पाहिजेत. हीच आमची पहिल्यापासूनची मनोकामना होती. ती आज पूर्ण झाल्याचं समाधान आम्हाला वाटतंय. ओके, ठीक आहे, चालेल, थँक्यू. चला. संकासुरा महावीरा नमो नमो एक नारायणा ओल्याची आय पैसे काय साण्यात पैसा एक तरी. चेहरा दाखवा आता तुमचा. तुम्ही दोघांमध्ये ना? कितवीला तुम्ही? 5वी 6वी. आणि तुम्ही पहिल्या वर्ष करतात की याच्या आधी पण केलं होतं? दरवर्षीवाले असणार ते. दरवर्षीवाले? अच्छा, दरवर्षी. मग आता पूर्ण दिवसभर तुम्ही फिरणार? ठीक आहे, चालते. काका वाट बघतायत. जास्त घ्या काकांकडनं. हे दोघच जण कसे काय मग? ऍक्च्युली कसं असतं माहिती आहे काय, हे आहेत खेळे आणि खेळायला तसं काही लिमिट नसतं. तर एकटा पण येऊ शकतो खेळा, परत दोघे पण येऊ शकतात, तिघे पण येऊ शकतात, 4 जण पण येऊ शकतात, 10, 15, 20. त्याला काही लिमिट नसतं. असं प्रत्येकाच्या ग्रुपवरती. आता हे दोघे मित्र होते म्हणून ते बोलले की दोघे एकत्र जाऊया. एकटा संकासूर पण येतो. अच्छा. हा, मग हे आता जे ते बोललेत ना, गाणं बोललेत संकासुरा महावीरा. हा काय, तर ते संकासूर हे बोलतो, संकासुरा महावीरा. आणि त्याच्यानंतर मग जे कोण असतील समोरचे, ज्या घरासमोर किंवा दुकानासमोर जातील तर ते मग त्यांना ते पैसे देत असतात. अच्छा. हा, तू कधी केलंस की नाही? अरे लहानपणी आम्ही खूप करायचो. मग तुझे किती रुपये जमायचे? अरे जमायचे म्हणजे 400-500 रुपये. म्हणजे पार्टी? हा, फुल पार्टी. आणि तेवढे बसवायचे ना. आता हे दोघे जण आले, मग दोघात हे जे पैसे देतील ते वाटून घेणार. मग तुझी चिकन पार्टी तेव्हा पण चालायची काय? अरे भाई, तेव्हा पण फुल चालायची. ठीक आहे, ठीक आहे. आता हे संकासूर होते. मग त्याच्यामध्ये पण प्रकार असतात की गोमूचा नाच असतो, त्याच्यानंतर नमन असतं आणि अजून अशा प्रकारचे आहेत ना वेगवेगळे ते प्रकार असतात. हा, तर बघूया आपल्या नशिबामध्ये काही बघायला आहे काय. चला पुढे जाऊया. आणि हे बघा, इथे आता आपल्याला पालखी बघायला मिळालेली आहे. इथे 2 पालख्या. दादा 2 पालख्या एकत्र आल्यात की वेगळ्या वेगळ्या? आणि मग 2 पालख्या कुठल्या आहेत या? अच्छा, नवलादेवी आणि अच्छा. आणि ते बॅक साईडला तिकडे काय ठेवलेले आहेत ते कोण? शंकराचा होता. अच्छा, शंकराचा होता. आणि तुम्ही इथे आता खेळ सादर करणार आहेत ना? ओके. इथे बघा मस्त इथे मांडव वगैरे घातलेलं असतं, सजवलेलं असतं संपूर्ण कोकणामध्ये. आणि ज्याच्या घरी येते ते इकडे पूजा वगैरे करतात आणि नंतर सर्व नृत्य सादर करतात. आणि बघा इथे सर्व तबला वगैरे सगळी तयारी चालू आहे. काका फुल खुश आहेत आता वाजवायला.
दादा खूप छान तुम्ही सादरीकरण केलं. तुमची ॲक्च्युली हे यायच्या आधी किती दिवस आधी तयारी असते, म्हणजे सर्व गाणं वगैरे काय तयारी करायला नसते. अच्छा. आमचं कायमस्वरूपी चालू आहे. अच्छा, म्हणजे दरवर्षीच्या निमित्ताने तुमची सवय झालेली आहे. ओके. आणि मग आता तुमचं किती दिवस असणार, म्हणजे होळीपर्यंत? आम्ही होलीपर्यंत आणि पूर्ण दिवस प्रत्येकाकडे, म्हणजे प्रत्येकाच्या घरी वगैरे पालखी नेऊन असं नृत्य सादर होळी करतात. झाल्यानंतर 15 दिवस तरी गावात जाणार आहोत. अच्छा, म्हणजे गावची घरं घ्यायला सर्व. अच्छा, म्हणजे ह्याच्यानंतर तुमची गावची घरं पण बाकी आहे. होळी खाली जाणार, होळी भेटणार, दुसऱ्या दिवशीपासून गावातली घरं घेणार सोमवारपासून. अच्छा, आणि तुम्ही कुठून आलात म्हणालात? कोटवर. ओके, ठीक आहे, चालेल, थँक्यू. चला. तर चला मित्रांनो, आता आपण इथून निघतोय. जे काय मी गावाच्या बाहेरचं दाखवलं ते मला सर्व ऋषभमुळे शक्य झालं, कारण ऋषभने मला थोड्या ठिकाणी नेऊन दाखवण्याचा प्रयत्न केला. कसं आहे, कुठे कधी खेळे, नमन, संकासूर वगैरे कधी येईल हे आपल्याला काय माहिती नसते. त्याच्यामुळे आम्हाला खूप जास्त गावोगावी फिरायला लागलं, वाड्यावाड्यामध्ये. तेव्हा आपल्याला हे काही ना काही दिसलं आणि ह्याच्यामुळे मी तुमच्यापर्यंत ते पोचवू शकलो. खास शिमग्यासाठी आलो होतो आणि म्हणजे मला गावची ओढ आहे, पण मी 5-6 वर्षाच्या नंतर शिमग्याला आलेलो होतो. मध्ये माझं येणं जाणं हे असतेच, म्हणजे कायम. तर मी तुम्हाला सर्व शिमगोत्सव दाखवण्याचा प्रयत्न केला, जो कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. आता आमचं इकडलं शिमग्याचं सर्व झालेलं. आता उद्या आमचं एकंदरीत सर्व पट्टा फिरण्याचा प्लॅन आहे, तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघता येईल. आणि सर्व ऋषभमुळे मला बघता येतं. म्हणजे ऋषभबद्दल एक सांगतो, इथे आलो ना की ऋषभ माझा साथीदार असतो आणि मुंबईमध्ये आल्यावरती मी त्याचा साथीदार असतो, एकदम हक्काने असते. तर आता हा व्लॉग इथेच संपवते. खूप खतरनाक वाली गरमी आहे, दुपार झालेली आहे. आता हा व्लॉग इथेच संपवते. आवडला कसा वाटतं नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशा एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.